नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील सहकार आणि ग्रामीण राजकारणात मल्लेवाडी सर्व सेवा विकास सोसायटीच्या ठराव बैठकीने मोठी राजकीय चर्चा निर्माण केली आहे। अनेकांच्या अपेक्षांना छेद देत भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली असून या संपूर्ण घडामोडीमागे भाजपचे नेते बाळासाहेब होनमोरे यांची प्रभावी रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मल्लेवाडी सर्व सेवा विकास सोसायटीमध्ये भाजपची एकहाती सत्ता असतानाही यंदाच्या ठराव बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे यांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला। 13 संचालकांपैकी तब्बल 8 विरुद्ध 5 मतांनी हा ठराव मंजूर झाला। विरोधी गटाला केवळ 5 मतांवर समाधान मानावे लागले। या निकालाने केवळ मल्लेवाडीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। जिल्हा परिषद गटातील अलीकडील यशानंतर बाळासाहेब होनमोरे यांनी ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यावर भर दिला। गावागावातील कार्यकर्त्यांना बळ देत उभारलेले संघटन आणि सातत्याने ठेवलेला जनसंपर्क याचेच प्रतिबिंब या ठराव बैठकीत दिसून आल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी विविध स्तरांवर अनेक तर्क वितर्क लावले जात होते, मात्र अंतिम क्षणी झालेल्या मतदानात बाळासाहेब होनमोरे यांच्या नियोजनाने पुन्हा एकदा बाजी मारली। त्यामुळे बाळासाहेब होनमोरे यांचा अंदाज ना कोणाला आला ना कोणाला येईल अशी चर्चा आता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे। ठराव मंजूर झाल्यानंतर बाळासाहेब होनमोरे यांनी सर्व संचालकांचे आभार मानले। यावेळी ते म्हणाले की मल्लेवाडी सर्व सेवा विकास सोसायटीने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणार आहे। हा विश्वास सार्थ ठरवत सहकार क्षेत्रात विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या संपूर्ण प्रक्रियेत रावसाहेब दरुरे, सुभाष दरुरे, BR पाटील, सदाशिव पाटील, सरपंच विनायक पाटील यांच्यासह सर्व सदस्य आणि संचालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मल्लेवाडीतील या घडामोडीनंतर सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आगामी निवडणुकांसाठी भाजपने आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। ग्रामीण राजकारणात बाळासाहेब होनमोरे यांचे वाढते वर्चस्व आणि कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क आगामी काळातही निर्णायक ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्या। त्याच्यामध्ये कच्च्या याद्या तयार करायचं आणि सहकारी संस्थांचे ठराव मागून घ्यायचे ही प्रक्रिया आता सुरू झाली। मल्लेवाडी सहकारी सोसायटीची आज जिल्हा बँकेला ठराव कोणाला द्यायचा या संदर्भात मीटिंग होती। मीटिंगमध्ये विषयपत्रिकेवर विषय घेण्यापूर्वी खेळेमेळ्यानं सगळं व्हावं आणि एक विचारानं व्हावं हा सर्वांचाच विचार होता, सर्व संचालकांचा विचार होता। पण काही मीपणा करणारे लोक होते, त्यांनी पुढाकार घेण्याचा 2-4 दिवसामध्ये प्रयत्न केला आणि कारण नसताना काहीतरी उठवण्याचा प्रयत्न करून घेतला आणि काही स्वार्थ साधतोय का हे बघण्याचा प्रयत्न केला। पण आमच्या सर्व चांगल्या संचालकांनी, अभ्यासू संचालकांनी त्यामध्ये निर्णय घेतला असं काय होणार नाही आणि आज बहुमतानं माझी पत्नी सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांच्या नावाने ठराव करून घेतला। 8 विरुद्ध 5 असा ठराव झाला। ज्या संचालकांनी आम्हाला सपोर्ट दिला निश्चितपणानं त्या सर्वांचा मी आभारी आहे। भविष्यकाळामध्ये झालं गेलं विसरून पुन्हा हातात आणून काम करायचं। माझी सोसायटी ऊर्जित अवस्थेला आणून शेतकरी असतील, महिला असतील, सभासद असतील यांना जास्तीत जास्त लाभ देऊन आर्थिक सक्षम कसं केलं जाईल। जिल्हा बँकेत आर्थिक नाडे आहे आणि त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त माझ्या सोसायटीचा ज्यामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि माझ्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे बघून हे काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। पुन्हा एकदा सर्व सभासद आणि ज्या संचालकांनी आज सपोर्ट दिला त्या संचालकाचे आभार मानतो। त्याच्यामध्ये आमचे रावसाहेबांना असतील, सुभाष दरुरे असतील, परत BR काका असतील आणि त्याचबरोबर अजून कितीतरी नावं घेण्यासारखे आहेत, पण ते सर्वांचीच नावं घेणं योग्य होणार नाही, कारण नावं राहिली तर तो माझा दोष होईल। नावं एवढी घेऊ शकतो आहे की यादी बोलू शकत नाही एवढी आली। त्याच्यामुळे सर्वांचा
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचा पुन्हा एकदा आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि मल्लेवाडी सोसायटी 1 नंबरला मिरज तालुक्यामध्ये आणायचा आपण प्रयत्न करू हे आश्वासन देतो.